घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या शनिवार 20 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की जानकी ही देवासमोर हात जोडते आणि म्हणते, देवा हे काय केलंस तू? सौमित्र भाऊजी घर सोडून पळून गेलेत. मला त्यांची खूप काळजी वाटते. नाना आणि आईची तब्येत सुद्धा ढासळलीये. यांची मनस्थितीही बरी नाहीये. लवकरात लवकर आम्हाला कळू दे की सौमित्र भाऊजी कुठे गेले आहेत. त्यांच्याबद्दल एखादा संकेत तरी मिळू दे. तेवढ्यात देवाच्या डोक्यावरील फूल खाली पडतं. त्यामुळे जानकीला आनंद होतो की देव नक्कीच लवकर काहीतरी संकेत देणार आहे. इकडे ऋषिकेश आणि सारंग सौमित्रला शोधत असतात, पण त्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही. सारंग हा ऋषिकेशची माफी मागतो, हे सगळं माझ्यामुळे झालंय. तर ऋषिकेश त्याला समजावून सांगतो, यात तुझी काही चूक नाहीये. ज्याला जायचं असतं तो जातोच, मग आपण कितीही अडवलं तरी. तर इकडे सौमित्र आणि अवंतिका हे दोघे रस्त्याने जात असतात, परंतु तेवढ्यात त्यांना संपत दिसतो. सौमित्र संपतला ओळखतो की हा तर सयाजीरावचा माणूस आहे. तो आपल्याला शोधायला आलाय हे त्याच्या लक्षात येतं. तो अवंतिकाला म्हणतो, तो संपत सयाजीरावचा माणूस आहे. मी डिक्कीत जाऊन लपतो. डिक्कीतलं सामान पुढे ठेवतो. त्याच्याशी जास्त हुज्जत घालू नको. अवंतिका हो म्हणते. अवंतिका गाडी चालवायला बसते. तेवढ्यात संपत तेथे येतो आणि म्हणतो की आम्हाला गाडी चेक करायची आहे. तो गाडीत पाहतो तर डिक्कीतलं सामान गाडीत आहे. हे पाहून त्याला संशय येतो आणि तो म्हणतो, डिक्की उघडा. डिक्कीतलं सामान गाडीत आहे, मग डिक्कीत कोण आहे? अवंतिका खूप घाबरते आणि विचारते, तुम्ही कोण आहात? तुमचा काय संबंध गाडी चेक करण्याचा? संपत म्हणतो, मी सयाजीरावचा माणूस आहे. जास्त गोंधळ घालू नका. तर अवंतिका चिडून म्हणते, मी सुद्धा लॉयर आहे. हे काय चाललंय? आत्ताच्या आत्ता कमिशनर साहेबांना फोन करून विचारते. लावू का फोन? संपत खूप घाबरतो आणि म्हणतो, जा मॅडम तुम्ही. आणि तो अवंतिकाला तेथून जाऊ देतो. इकडे ऋषिकेश आणि सारंग हे सौमित्रला शोधत असतात. तेवढ्यात एक माणूस त्यांना सांगतो, आम्ही त्याला हायवेकडे जाताना पाहिलंय. ऋषिकेशच्या लक्षात येतं की ते मुंबईला चालले आहेत. त्यांना लवकरात लवकर पकडायला हवं असा विचार करून ते त्याचा पाठलाग करतात. तर इकडे अवंतिका आणि सौमित्र हायवेजवळ येतात. आपल्याला लवकरात लवकर आता मुंबईला जायला हवं. संपतची माणसं कधी आपला पकडतील अशी भीती त्यांना वाटत असते. तर सयाजीराव हा ऐश्वर्याला म्हणतो, असाच मास्क ठेवायचा. लवकरच आपण त्या सौमित्रला घरजावई करून घेऊ. तर ऐश्वर्या म्हणते, मला असं काहीच करायचं नाहीये. मला लवकरात लवकर त्याच्याशी लग्न करायचंय. तेवढ्यात ऐश्वर्याच्या मैत्रिणी तेथे येतात. घराची खूप छान सजावट केली आहे. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो आलाय असं त्या म्हणतात. ऐश्वर्याही त्यांना काही कळू देत नाही आणि आपली रूम दाखवायला घेऊन जाते. तर सौमित्र आणि अवंतिका मुंबईकडे रवाना होतात. ऋषिकेश आणि जानकी घरी परत येतात. सगळे विचारतात काय झालं? तर ऋषिकेश सांगतो, आम्ही दामले वकिलाकडे गेलो होतो. त्याला सगळं माहिती आहे, पण आपल्या मुलीसाठी तो काहीही सांगायला तयार नाही. आणि सौमित्र अवंतिका हे मुंबईकडे जायला निघाले आहेत. हे ऐकून नानाला मोठा धक्काच बसतो. नाना म्हणतो, जर सयाजीरावला ही गोष्ट कळली तर तो संपूर्ण गावाला आग लावून टाकेल. आता आपलं काही खरं नाही. तर ऋषिकेश आणि जानकी ठरवतात की आता सयाजीरावाकडे जायचं. त्याला झालेला सगळा प्रकार सांगायचा. परंतु नाना आणि सुमित्रा त्यासाठी नकार देतात की हे खूप रिस्की आहे. तो काहीही समजून घेणार नाही. पण ऋषिकेश म्हणतो, आम्हाला जावंच लागेल. जे घडलंय त्याचा सामना करावाच लागेल. आता काय होईल याची सर्वांना भीती वाटत असते. नाना म्हणतात, मी जातो. परंतु ऋषिकेश त्यासाठी नकार देतो. सारंग जाऊ लागतो. तर आजी म्हणते, या दोघांनी लग्न जमवलंय ना, आता मोडायलाही त्यांनाच जाऊ दे. सारंग जाणार नाही. ऋषिकेश आणि जानकी हे सयाजीरावाकडे जायला निघतात. ते सयाजीरावाच्या घरी पोहोचतात. सगळेजण त्यांचं स्वागत करतात. सयाजीराव विचारतो, आता काय येणं केलं? तर ऋषिकेश त्यांना सौमित्राने लिहिली चिठ्ठी देतो. ही चिठ्ठी वाचून सयाजीरावच्या पायाखालची जमीनच सरकते. तो ही चिठ्ठी फाडून फेकतो आणि म्हणतो, चांगला डाव तयार केला होता. चांगलंच प्लॅनिंग केलं होतं माझं तोंड काळा करण्याचं. तुमचा भाऊ पळून गेला हे तुम्हाला माहीत नव्हतं का? ही सगळी तुमची प्लॅनिंग होती. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी सांगतात, आम्हाला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. ऐश्वर्याची आई विचारते, पण सौमित्रचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे हे तुम्हाला माहीत नव्हतं का? जानकी सांगते, आम्हाला असं वाटलं ती विदेशात निघून गेलीये. सौमित्र भाऊजींनी लग्नासाठी होकार दिला, पण वेळेवर त्यांनीच आमचा विश्वासघात केलाय. तर सयाजीराव म्हणतो, ऋषिकेश तुला आठवतंय ना, तू म्हणाला होता मी काही दगा केला तर तुमची तलवार आणि माझी मान. आता दिलेला शब्द मोडायचा नाही. झालेल्या परिणामांना सामोरं जायचं आता. ऋषिकेश म्हणतो, मी माझा शब्द विसरलो नाहीये. मी तुमची गोळी माझ्या छातीवर झेलायला तयार आहे. परंतु आम्हाला हे काही माहीत नव्हतं.
आम्ही तुम्हाला फसवलेलं नाहीये. सयाजीराव म्हणतो, आता ते सगळं सोडून दे, आता परिणामांना सामोरं जाय. असं म्हणून सयाजीराव चक्क ऋषिकेशवर गोळी चालवतो, परंतु त्याच वेळेस जानकी बंदूक बाजूला करते आणि ऋषिकेशला वाचवते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऐश्वर्याला सत्य समजेल तेव्हा तिला जबर धक्काच बसेल. ती म्हणेल, तुम्ही सौमित्र आणि अवंतिकाचं आयुष्य वाचवलं, पण माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं. तर सयाजीराव सौमित्रचा जीव घेण्याचा निर्णय घेईल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. घरोघरी माती